आज आहे रविवार आणि आज आहे पुत्रदा एकादशी। सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल हरी ओम विठ्ठल। इथं मी केलेलं आहे सॅलेड। आज एकदम सिंपल जेवण आहे, कारण सकाळी मी केलं होतं पास्ता। आज दही आणि काकडी, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची सगळं घालून दह्यामधलं एक सॅलेड केलेलं आहे। आणि इथं केलेली आहे मी आणखीन हे बघा, लिंबू घ्यायले मी आणि कांदा घेतलेला आहे आणि एकच भाजी केलेली आहे मी, दाखवते तुम्हाला। ही बघा, मटर आणि आलू मटरची सब्जी, म्हणजे आपण म्हणतो बटाटा आणि मटर घालून, फ्रोझन मटर होते ते, मटर आणि बटाटा घालून एकच पातळ भाजी केलेली आहे। आणि काल मी केलं होतं संध्याकाळी, काल रात्री मी केलं होते खिचडी केली होती। ती खिचडी पण बऱ्याच प्रमाणात उरले। आणि खिचडी म्हणजे फक्त मुगाची डाळ आणि तांदूळ, तुपामध्ये जिरं आणि मिरची फोडणी घालून ती खिचडी केली होती। ती खिचडी पण छान लागते, कारण त्याच्यात तुपाचा असा फ्लेवर येतो आणि लाईट अशी खायला चांगली लागते ती खिचडी। त्याच्याबरोबर एक भाजी केली होती, केळी आणि बटाटा, कच्चं केळं आणि बटाटा घालून। तर ही बघा खिचडी किती राहिलेली आहे। ती खिचडी पण थोडी थोडी घ्यायला पाहिजे, नाही तर ती खराब होणार। आणि इथं केलेलं आहे मी पापड आणि मिरच्या तळलेल्या आहेत वाळवणीच्या, मग ते पापड घेतलेले आहेत आणि मिरची घेतलेली आहे। आणि इथं मी दहीसुद्धा लावलेलं आहे, जर हवं असेल तर दही पण खाऊ शकतो, पण दही तर घेणारच, कारण दहीशिवाय माझं जेवण अर्धवटच राहतं। आणि हे बघा, हे मी दही पण घेतलेलं आहे इथं। किती घट्ट लागले बघा दही। आता मी ते प्लॅस्टिकमध्ये लावायचं आजपासून बंद केलं आहे। आज फर्स्ट दिवस मी स्टीलच्या डब्यातच दही लावले। थोडंसं दही घेतले, कारण त्या सॅलडमध्ये पण पुरेशा प्रमाणात दही आहे। आणि सकाळी केलेला पास्ता पण बघा किती आहे। तर हे माझं साधं जेवण तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू वॉचिंग माय व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर।